नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। चला तर आज पाहूया, चला तर करूया आज वालीची भाजी। हे बघा, वालीची भाजी करण्यासाठी वाली आधी हे साफ करून घ्यायची। अशा प्रकारे साफ करून बारीक करून झाल्यावरती भाजी करायला घेऊया, एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये। तर चला तर आधी हे मी कापून घेते, मग करायला घेऊया। कापून झालं तर मी स्वच्छ धुवून घेऊन मग भाजी करायला घेते। बघा, आपण आता ही भाजी स्वच्छ कापून बिपून स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही भाजी करायला घेऊया। हे बघा, ह्यामध्ये 5 ते 6 मिरच्या हिरव्या कापून घेतलेल्या आहे। 2 कांदा बारीक केलेले आहे, ते बारीक करून घेतलेले हे घालून घेऊया ह्यामध्ये। हे बघा, कांदा काय आपल्याला लाल करायचा नाहीये, फक्त नरम करून घ्यायचा आहे। अशा भाज्यांना कांदा नरम करूनच घ्यायचा असतो। तर हा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला हा शिजू देऊया। मीठ आधी घालायचं नाही आता, नाहीतर आपण कधी कधी मीठ आधी घालतो जेणेकरून नरम होण्यासाठी। आता आपण वालीची भाजी घातल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा असा नरम होत आलाय, तसं आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे। जास्त हळद घालायची नाही, छान असं परतून घेऊया। ही भाजी अशी फोडणी बिळणी देत नाही। आम्ही कोकणामध्ये भाजी जेव्हा करतो गावी, तेव्हा आमची आई म्हणा, आजी म्हणा, काकी म्हणा, अशी नाही भाजी करायची। डायरेक्ट वालीची भाजी शिजत घातली की त्याच्यामध्ये कांदा मिरची कापून ती भाजी पाण्यामध्येच शिजवायची, पण ती चुलीवरची भाजी एक नंबर लागायची। आता ही मी थोडी अजून परतून घेते। हे बघा, कांदा मी छान असा परतवून घेतलाय। आता ह्यामध्ये ही स्वच्छ अशी धुतलेली वालीची भाजी घालून घ्यायची। ही भाजी ना गावी पेजेबरोबरच खायची। पेजेबरोबर खूप छान लागते, म्हणजे उकड्या तांदळाची जी पेज असते ना त्याच्याबरोबर ही आता मी छान अशी परतून घेते। मस्त कोकणामध्ये ही वालीची भाजी रोज खायला आवडते, रोज करायची पेजेबरोबर। आता ही मी छान परतून घेते। हे बघा, आता ह्यामध्ये मी थोडंसंच पाणी घालून घेते आणि पूर्ण वाफेवर शिजवणार आहे। गावी पाण्यामध्ये शिजवतात आणि रोज भाजी पेजेबरोबर खायची। रोज खाल्ली तरी कंटाळा येत नव्हता वालीची भाजी। इतक्या गावच्या भाज्यांना चव असते बघा। ती रोज जरी मिळाली तरी काय बाई रोजच केली आहे असं कधीच वाटायचं नाही। जसं वाली संपायला आल्या का मग नंतर भाजींमध्ये बदल व्हायचा, पण वालीची भाजी ही रोजच असायची सहसा। आता ही मी छान अशी मीठ वगैरे व्यवस्थित लागण्यासाठी व्यवस्थित शिजवून घेतले। आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, जास्त नाही घालायचं। आता आपल्याला हे झाकण मारून थोडा गॅस मंद ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची। त्यावरती मी झाकण ठेवते, मध्ये मध्ये आपण उघडून परतवून घ्यायची। आता मी झाकण ठेवून शिजवून घेते। हे बघा, बऱ्यापैकी आपली ही भाजी शिजत आली आहे आणि याला पाणी पण अजून सुटत जातं। त्यामुळे आता झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची, खूप छान लागते अशा प्रकारे। हे बघा, अशी भाजी छान शिजत आली आहे बघा, मस्त अशी तुकडे पडतात आहे। त्यामुळे आता आपल्याला पाणी यातलं जाऊ द्यायचं आहे, त्यात शिजू द्यायचं आहे, सगळं आटू द्यायचं आहे। सुक्की भाजी करायची आहे, त्यामुळे आता झाकण न ठेवता आपल्याला ती शिजून घ्यायची। हे बघा, आता बऱ्यापैकी पाणी आटलं गेलं आहे। आता ह्यामध्ये मूठभर जायसारखं खोबरं घालून घ्यायचं आणि आपल्याला ती छान अशी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून खोबरं वगैरे व्यवस्थित भाजीला लागलं जातं। अशा पद्धतीमध्ये तुम्ही भाजी करून बघा। आता श्रावणामध्ये भाज्या खायच्या, वेगवेगळ्या भाज्या, कडधान्यांच्या भाज्या। आता हे मी छान असं परतून घेते व्यवस्थित अजून। हे बघा, मस्त अशी आपली भाजी, वालीची सुक्की भाजी तयार झालेली आहे। आपण पण नक्की करा। तर गॅस बंद करून घेऊया। छान अशी भाजी होते, खूप छान लागते चपाती भाकरी बरोबर, नक्की करा। बघा मंडळी, छान अशी मी आपणास वालीच्या शेंगा असतात त्याची भाजी करून दाखवलेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास भेटतच असते। आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता इथेच थांबते। मस्त खा आणि स्वस्थ राहा। आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।